लँड ऑलरेडी दिले ना दादा ते मंत्रालयाकडे मिळालेलं आहे. पाणी वगैरे हो तुम्ही या पुढं. नाही ते तुम्हाला दिलेले आहे सर. रिसिव्ड वरच रिसिव्ड होतो. हे दिले. आम्ही गेली 3 दिवस झालं महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाला बसलो होतो. आता महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे साहेब येऊन आमचं उपोषण सोडवलेलं आहे. त्यांनी उपोषण सोडवताना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पाणी पुरवठा विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे नितीन रमेश आळंदे या व्यक्तीवर कारवाई तर 100% करणार. या 8 दिवसामध्ये आम्ही कारवाई करू आणि त्यांनी त्या कारवाईच्या चौकशीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा बोलवून घेऊ. आणि दुसरी गोष्ट सुतार साहेब यांच्या प्लॉटच्या संदर्भामध्ये जे काय कोण गेलेले होते अधिकारी त्यांच्यावर सुद्धा आम्ही चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन देऊन 8 दिवसामध्ये कारवाई करतो हा शब्द दिलेला आहे. त्यामुळे आम्ही हे उपोषण स्थगित करत आहोत. जर ही कारवाई झाली नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही परत उपोषणात बसू. मी नंदकुमार सुतार, राहणार पाटणे प्लॉट, संजयनगर, सांगली. गेली 3 दिवस झाले 25 तारखेपासून मी इथं उपोषणात बसलेले आहे. कारण माझ्यावरती जो झालेला अन्याय आहे त्या अन्यायाकरता मी उपोषणात बसलो होतो. पण आज माननीय उपायुक्त वैभव साबळे साहेब इथं आले व जे काय झालेलं अन्याय आहे त्यावरती आपण योग्य तो कायदेशीर मार्ग काढू आणि आपण तुम्हाला न्याय देऊ अशा पद्धतीने त्यांनी स्वतःहून सांगून माझं उपोषण आज सोडवलेलं आहे. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते माझ्यावर अन्याय करणार नाहीत किंवा इतर कुणावर पण अन्याय करणार नाहीत. तर त्यांनी जर मला व्यवस्थित न्याय दिला तर मला उपोषण करायची काही गरज पण नाही आहे. आणि जर नाही न्याय मिळाला तर मी इथून पुढे परत उपोषणाला बसेन किंवा आणखी कुठल्याही कायदेशीर मार्गाने मी माझा न्याय घेणार आहे. तर एवढं बोलून मी माझं आज उपोषण सोडतोय वैभव साहेबांच्या सांगण्यावरून. मी वैभव साबळे, उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका. आज विनायक येडगे यांनी एक लाक्षणिक उपोषण मागील 2-3 दिवसापासून केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी उघडकीस आणलेल्या महानगरपालिकेतल्या पाणीपुरवठा विभागाकडील काही कर्मचाऱ्यांच्याकडून झालेला गैरव्यवहार आणि त्याचबरोबर नगररचना विभागाकडील काही विषयांचं बाबत ते उपोषण होतं. याबाबत आता सुदैवानं आणि योगायोगानं ह्या पाणीपुरवठा संबंधित विषयाचं चौकशी अधिकारी म्हणून माननीय आयुक्तांनी माझीच नेमणूक केलेली आहे. त्यामुळे मी त्यांना इथे जागेवरच आश्वासन दिलं की येत्या 8 दिवसांमध्ये ह्याबाबतची चौकशीचं आम्ही प्रक्रिया पूर्ण करू आणि 8 दिवसात त्यांनाही समक्ष बोलवून तक्रारदार म्हणून त्यांची पूर्ण बाजू ह्या चौकशीचा भाग म्हणून आम्ही स्वीकार करूया. आणि त्याचबरोबर जे नगररचना विभागाबाबतचं त्यांची तक्रार आहे त्याच्याबाबतचाही एक परिपूर्ण प्रस्ताव बनवून तोही मान्य आयुक्तांकडे त्यांच्या अवलोकनासाठी आणि पुढील आदेशासाठी आम्ही त्वरित सादर करू असंही आश्वासन दिलेलं आहे. आमच्या आश्वासनाला मान देऊन या सर्वांनीच आज इथं सुरू असलेलं उपोषण मागं घेतलेलं आहे. याबद्दल मी त्यांचं आज उपोषण करत्या सर्वांचं त्याचबरोबर पत्रकार बंधूंचंही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. उद्या बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. होय, 1 वर्ष पूर्ण होत 12 महिने उलटूनही यावर कारवाई होत नाही असं का होतंय? झालं असं की एकदा चौकशी सुरू करण्यात आली होती, मात्र त्याच्यानंतरही त्या संबंधित कर्मचाऱ्याला माननीय आयुक्तांनी तात्काळ निलंबित केलेलं होतं. मात्र त्यानंतरही त्याचा दुसराही गैरव्यवहार समोर आल्यामुळे दुहेरी त्याची चौकशी सुरू करण्यात आली. महानगरपालिकेमध्ये अशी पद्धती होती की चौकशी अधिकारी म्हणून आपण एक वकील महोदयांची नेमणूक केलेली होती. मात्र त्यांचा कार्यभाराबद्दल थोडंसं माननीय आयुक्त साहेबांचे वेगळे विचार असल्यामुळे त्यांनी एक नवीन पद्धती सुरू करून महानगरपालिकेतल्याच ज्येष्ठ आणि वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती नव्यानेच गठीत केलेली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ह्याच्यावर कारवाई म्हणा ह्यातल्या संबंधित जवळजवळ 2 जणांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि ती आज तगायत चालू आहे. मात्र चौकशी पूर्ण होण्याचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये ह्या 2-3 बाबी आल्यामुळे आणि मधल्या काळामध्ये निवडणुका आणि ह्या बाबींमुळे
थोडासा विलंब झालेला आहे, पण येत्या 10 ते 15 दिवसात ही चौकशी पूर्ण होईल आणि चौकशीतून जे काही निष्पन्न होईल त्याच्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्याची आणि पुढची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासन नक्की करेल. तुम्हाला सुतार जे आहेत संजयनगर मध्ये राहणारे त्यांच्या प्लॉट संदर्भात एक कारवाईचा एक बडगा उचलला होता महापालिका होय. प्रशासनाकडून. तो चौकशी करून उभारलेला होता की चौकशी न करता कारवाईसाठी याबाबत गुंठेवारीमधील हे प्रकरण आहे. त्याच्यामध्ये झालेलं असं की 2 वैयक्तिक वादाचे विषय होते आणि त्यांना मिळणाऱ्या 8 फुटी रस्त्याबद्दल किंवा एक वहिवाटीच्या बोळाबद्दलची ही तक्रार होती. यामध्ये दोन्ही बाजूंच्या काही कमतरता आपल्याला आढळून आल्या. जसं की जे तक्रारदार होते त्यांचं स्वतःचं गुंठेवारी प्रमाणपत्र चुकीचं असल्याचं आढळून आलं होतं आणि इथे यापूर्वीच बरखास्त करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे प्रतिवादी आहेत त्या सुतारांचंही अनधिकृत बांधकाम जागेवर असल्याचं पूर्णपणे निष्पन्न झालेलं आहे. आता ह्यातून एक मध्यम मार्ग म्हणून कुणाचाही रस्त्याची वहिवाट अडू नये यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केलेले आहेत. आता ती प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याच्याबद्दलही सकारात्मक निर्णय करायचा प्रयत्न आहे. आणि याबाबत ज्यांची जी तक्रार आहे की ज्यांनी चुकीची कागदपत्र देऊन चुकीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं ते नंतर जरी रद्द केलं असेल तरी त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल नक्कीच काही जणांना दोषी धरावं लागेल. त्याबाबतही आम्ही प्रस्ताव बनवून माननीय आयुक्तांकडे सादर करतो.